प्रेम करा. काळ संपला, आता काळ शेतीचा सुरू झाला. साध्या तुमच्या घनसावंगीमध्ये मध्यवर्ती शहरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा घट मांडायला नवरात्रीतल्या घटाला माती विकत घ्यावं लागेल. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. संभाजीनगर, पुणे, जालना, नांदेड ह्या शहरात तर घ्यावंच लागेल. आतमध्ये राहणाऱ्या माणसाला माती भेटणार नाही. जी भेटती तिच्या ढवळ्या कोंबड्याची पखा असते. आणि त्या मातीवर दादा घट कसा मांडायचा? आणि तिथून जर बाहेर गावून आणायची असेल तर मग 100 रुपयाचं पेट्रोल जाण्यापेक्षा दारापुढे आलेली चिकट घेतलेली बरी. आणि ती माती विकणार चांद पाशा, अख्तर भाई, चाऊस मिया, महमूद खा, हे लोक ऐकणार. तुम्ही अजून बी बघा, कुंकू आतारी लाईत नाही. आताऱ्याच्या घरी कुंकू लाईत नाही. कुंकू कोणाच्या बाया लावत्यात? आपल्या. इकित कोण? ते नाळे गंडे दोरे सगळे पोळ्याचे याचे त्याचे बट कोणी कितय तेच. आता वाती सुद्धा तेच शिकायलेत, फुलवाती सुद्धा तेच शिकायलेत. एकादशीला केळं तेच शिकितेत, एकादशी आपले धरतेत. एखाद्या केळात सतार भाई सापडा का, एखाद्या सफरचंदमध्ये अख्तर भाई सापडा का. धंदे करतेत माणसं बिचारी. रिकामं बसतच नाही हो त्यांच्यातलं कोणी, बसतच नाही. 60 एकर जमीन म्हणले आपल्या बापानं. 60 एकर जमीन कमिली, कोणीकडे पतात नाही. मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या? मरुस तर गुंठा राहणार नाही तुला. काम करी जाईन, जाय ना मर ना तिथं. पैशावाल्याच्या बाईनं पण एक दिवस रानात गेलं पाहिजे. बांधाव चप्पल काढून ठेवायची आणि काळ्या मातीवर घंटाक्षे चल जाय. मंजुळा ब्लड सर्क्युलेशन होईल. तू रानात जाईन, धुणं धुईनं, भांडे घासीनं, स्वयंपाक करीनं आणि पहाट रोड जाम केला. हा या म्हणलं अंगावून ट्रॅक्टर जाईन, खाली होईन तिकडं. इथं डांबरावर काय तू का हे भरला काय म्हणलं रोड टॅक्स, खाली मरणा. चिटकशीन डांबराला, खाली जाय रोडच्या खाली. इकून हवा काढ, तिकून हवा काढ, इकडून बरगड्या का वात आलेल्या माणसं आणि बरगड्यात तानूच बेजार काम करणार. सासूचं लुगडं धुवाला धनुर्वाद झाला तुला. हा सासऱ्याचं धोतर धुईन मग बसताना आग गगन, उठताना आग गग. हे सारे नाटकत घ्यायनं जाम केलं. सकाळी लांब काल्याला जायचं असलं की दिसत ती माणसं. रानात गेलं ब्लड सर्क्युलेशन. आमच्या पोराची माय म्हणली टोचायची चप्पल आणा. मला काय टोचायची चप्पल काय कळा. आता दुकानदारा गेलो ते म्हणला मारा टोचायची चप्पलच नाही ना. पण ते ओळखीचं होतं म्हणून जमलं. मला येड्यात काढा असतं लोक म्हणले असते. ते म्हणलं असतं तू कीर्तन कशाला ऐकते तो लोक. टोचायच्या चपलान कोणत्या चपलान. घरी गेल्या म्हणलं अरे ते मित्र दुकानदार असल्यामुळे जमलं. तुम्हाला माहीत नाही ते अशा त्याला बुंडला असते, त्यानं ब्लड सर्क्युलेशन होते. 2 वर्ग मायापेक्षा लक्ष केले, 2 वर्ग जास्त शिकले काय ताण नाही. त्याच्यामुळे ती म्हणली काय तितकंच म्हणली ती. मला काय दुसरा त्रास नाही, काय नाही, काय द्यायला नाही. आगाव कसं. आणि मला त्रास देणारे असतील. मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असते. चल गे म्हणलं असतं तू वाट. हो ना, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला आणि आवकुसळ बायकोशी रांडका भाला. हो ना, जी घोडी पाडून देते तिच्यावर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं. आणि आवकुसळ बायकोशी संसार केल्यापेक्षा तिकडे आश्रमावर गेलेलं बरं ना. कर्कशी संगतीन दुःख उदंड भजित. तुम्हाला जरा चोंभाळून ऐकायचा नाद आहे. मला नाही, मला इंजेक्शन न चोळता द्यायचा नाद आहे. पण आपल्याच्यानं दुखणं राहतं. आणि काहीला चोंभाळून दुखणं देतं. इंजेक्शन दुखत नाही. कसं दुखन ते अंगात टोचलत नाही, कष्टातच आणलं धोत्राच्या कसं राहीन ते. अशी इंजेक्शन मस्त असली पाहिजे म्हणजे दुखणं राहतं. जरासं दुखत ते. घरी जाऊन बर्फात शेक नाही तर गरम पाण्याने शेक, पण राहतून दुखणं. वाकत जातून सरळ चलत. टोचायची चप्पल बरं ती अशी काय नाही म्हणले महाराज. 130 रुपयाला. पैशाचं काय ताण नाही. एखादी म्हातारी पाया पडी तितक्यात होईल. त्याचा काय विषय नाही. पाया पडा असं म्हणत नाही मी येरी सांगायलो. मग बरं आहे ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोणता कांदी चोर. चांगलं चालेल पण देवण चांगलं. अहो गावरान तू पण चपात्या खाल्ल्या काऊन म्हणायची कुठकी खाल्ली बो मेलीन मसड. मसड मरण का नाही असं म्हणल्यावर खोटं काऊन बोलायचं. चांगलं चाललंय ना आपलं, कशाला आगावपणा करायचं. घ्यायला काय विषय नाही. पण यानं काय होईल, काळ सोकत असतो बघा. काळ सोकत असतो. मोठ्या माणसानं चूक केली की बाकीची चुका करीत असते. गावातल्या पंक्तीत तुम्ही उभे राहिले, बाकीच्या पण वाढा वाटते. आणि पंगत चालू असताना तुम्ही जर पंख्याखाली बसलेत मग बाकीचे कसे वाढते. मोठ्याने करावं. ज्ञानोबा तुकोबारांनी अनुकरण केलं म्हणजे आपल्याला करावंच लागतंय. ते केवढे लोक आहेत, केवढी किती अधिकारी लोक मोठ्यानं अनुकरण केलं. जे वडील करीत. मी म्हणलं आपण जर आता ही 130 रुपयाची चप्पल न्यावा तर उद्या आपल्या शेजारणीला तेच वळण लागेल, पलीकडच्या शेजारणीला वळण लागेल.
मग आमची इथं कामाला येणाऱ्या बाईला तिला पण वाटण टोचायचीच असावं. मग हे लागत न वळण येणं त्याला अहो इन करी जावं पण धोत्राव नाही करावं. इन करू द्या पॅन्टीवाल्यानं या बुशर्टवाल्यानं पण धोत्राव इन केल्यावर कुत्रे भुकतेन का नाही? मर्यादा आहे का नाही त्याच्या? आहे का नाही? कुत्रे भुकतेन येडपटपणा आहे ना. हाय नवऱ्याजो पैसे आहेत मग काय टोचायची चप्पल काय येड्यावानीच काम झालं. त्या श्रीमंत घरी स्वयंपाक करताना घालायची चप्पल. म्हणलं बाई स्वयंपाक करताना घालायची चप्पल? हो म्हणले हे किचनमध्ये वापरायची. म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची एक एखादी अशी असली सांग मी निघतो पटकन, नाही माया बडवायचीच मला भीती नाही म्हणले अशी काही नाही. दुसऱ्या दिवशी कीर्तन नव्हतं, सकाळचं कीर्तन नव्हतं. म्हणलं आपल्याला शेतात जेवायला जायचं. बरं हो पायी? म्हणलं नाही गाडी आपल्याकडे सगळं. बरोबर गेलो शेतात. आम्ही जांभळी खाली भाकरी गिकरी सोडल्या. शेतात जरा शिल्लकच जेवण जातं ना. निष्पाप झाडं भेटतेत ना. झाडं पापी नाहीत ना. लावलं त्याला सावली, तोडायला आलं त्याला सावली. झाडं संतांच्या यादीत येत ना. वातावरण निसर्ग पद्धतशीर कचून जेवलो होतो मी. जरा अंग राखून जेवलो. मला इंजेक्शन द्यायचं होतं. हो डॉक्टर पेलेला असल्यावर पेशंट कसा मानेल? आहे का ना. त्यानं पेत जावं पण घरी गेल्यावर पेत जावं, संध्याकाळी पेत जावं असं नाही म्हणत त्यानं पेत जावं. पण लोक देखतं कसं तंबाखू सोडायला एक जणाकडे गेलो त्याच्या इथं तंबाखू ठेवलेली आणि म्हणलो तू ह्याकडे तंबाखू सोडायला आलो तू कसं काय खात? ते म्हणलं मला धकत आगावत पण आहे वैदाला गंडमाळा तू काय आमच्या काय नीट करतो मग. असं भंगार ऐकलं माणसं कशी फुलं ते पान. चिंतन सांगितलं जसे पिराला कापायची अशी बसते तुझी. विनोदाची कथा गोड वाटे. चला मग ते जांभळी खाली शर्ट गिरट आळे किलो धोत्राच्या आच्या गोच्या खावल्या. मला म्हणलं काय ऊन? तुझ्या लक्षात नाही होता ते कडबा संपत आलाय. खाल्ल्या बोरला पाणी लागले. हे 2 पाटे आपल्याला मका पेरायची. गाय पुढच्या हप्त्यात जाणार आहे. एका गाईला वासरू आहे. ताण्या वासराला गेलं गाईला हिरवी मका असल्यावर जरासं बरं राहते. आणि बाया गडी म्हणलं गडी तिकडं कामाला गेलीत ना आता. मग हे गड्यानं पळाट्या उपटिलेल्या आहेत. आपण 2 पाटे जमा करू. मी जमा करतो. मी काय तिला म्हणलं नाही कर म्हणून जमा. मी आपलं गेलो धोत्रा गित्र पोचले त्या पळाट्या जमा करूला तर लाज यावं. तर ते 2 तास जमा केल्यावर इतके खडे टोचले. 6 वर्ष झालं पुन्हा मला म्हणलीच नाही टोचायची चप्पल आणा. ते म्हणले ब्लड सर्क्युलेशन आपलं कायमचं होऊन गेलं. पुन्हा काय विषय म्हणून मोठाल्याची बाई असली तरी शेतात जात जाय माय द्वारका. देव तो बरं करीन मंजुळा अंतिके साहित्य कुंती दोरके जात जाय. काळाची गरज आहे. शेती फार गरज आहे. ज्याच्या नावानं दादा 7 बारा असेल तो भारतातला राजा असेल. सगळ्या वस्तू मशीननं तयार करता येतील. सगळ्या वस्तू मशीननं तयार करता येतील. पण गहू आणि ज्वारी तांदूळ डाळ तयार करायची मशीन नाही. तुरीची डाळ तयार करता येईल पण तुरी तांदूळ तयार करता येतील. साळी चपात्या तयार करायची मशीन असेल. गहू भाकरी तयार करायची मशीन असेल. ज्वारी ही काळी माती. हिच्यावर प्रेम करा. चला वसुदेव नंद राजा काळ्या मातीवर प्रेम करणारे होते. वारकरी संप्रदायाची नाळ शेतीची जुटलेली. ज्याला रताळ खाली लागत आहेत का वरी लागत आहेत. ज्याला भुईमुगाच्या शेंगा खाली लागत आहेत का वरी लागत आहेत. ज्याला मकाची कणस वरी लागतात का कमराला लागतात का खाली लागतात हे ज्याला कळत नाही त्याचं कीर्तन ऐकल्यावर गावाला कुपाटी लागल. शेतीची नाळ जुटलेला संप्रदाय. सुक्षेत्रानी ओलटे बीजही पेरीजे गोमटे आलोट फळ भेटे वेळे की गा अनवरत मेघ जळा धरणे बांधून घाली जे तळा. आता शासन सांगते पाणी अडवा पाणी जिरवा. अरे 400 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय अनवरत मेघ जळा धरणे बांधून घाली जे तळा. चांगलं बी पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय. चांगल्या जमिनीवर पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय. वेळेला पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलं ज्ञानोबरायानं. सुक्षेत्रानी ओलटे बीजही पेरीजे गोमटे. गोमटे म्हणजे क्वालिटीचं. आलोट फळ भेटे तुला भरपूर उत्पन्न होईल. वेळे की गा वेळेला पेरणी करा. आता पेरलेल्या ज्वारीला पाणी दिल्यावर ज्वारी येते दादा पण दाना बारीक पडतो. मोसमीच असते. उन्हाळ्यात बी सोयाबीन जमत पण मोसमातल्या सोयाबीन सारखं ठोकर होत नाही. ज्वारीच्या दाणे बारीक वेळ असती. वेळे होते का मागच्या लोकांनी काय त्यांच्या गोळ्या थोड्या संपल्या होत्या. म्हणून शेतीच्या बाबतीत राजे आमचे नंदराजा शेतीवर प्रेम करत होते. म्हणून तर 9 लाख गायी सांभाळीत होते. आई तुझा मी एकुलता एक गायी राखी तो 9 लाख गायी राखून झिजली नख मला जीव घाल. फार वाचायचा छंद आहे दादा पण वेळ भेटणं. ते घाण्याच्या बैलावानी काम झालं. घाण्याच्या बैलानं जास्त चालावं म्हणून त्याच्या तोंडापुढे हिरवी पेंडी लायते.
पेंढीचं आणि त्याच्या तोंडाचं इथभरच अंतर, जास्त नसतं बरं. गंजीप काढीत पण ती येतच नाही घास ते हिरवी पेंढी तोंडाला. पण त्या पेंढीच्या आशेनं इळभर बैल घाणा वाढायतलाय. तशी नारळी पेंढीची नाही उभे आहे ना, हसू नका गडे, तुम्ही माझ्याची यादीत येत नाही. तुम्ही कोणते तुकाराम महाराजाचे चुलते आहेत बरं बे, असं असते. तुम्हाला एक सांगू का, राजकारणात आम जनतेला नाव ठेवायचं नाही बरं दादा. एक जण म्हणला त्या गावान धोका द्याला, म्हणलं गावान धोका नाही द्याला, तुझ्या संचयन धोका द्याला आहे का नाही. आता मी असं म्हणल्यावर येईन कशाला हसायला पाहिजे, आमच्याच रांगेतले येत नाही. इतकंच फरक आहे. मी जरा मोठ्या चमच्यान खातो, हे बारक्या चमच्यान खातेत, पण खातेत विडाला रूपातली ताकद बघा मालकाची. राजू मकर हा मगर आहे पाण्यातला, पण पाण्यातल्या जलचरांना जर श्रद्धेनं त्याचं मुख पाहिलं, त्याला विमान पाठविले, त्याला विमानात बसायचं. पुन्हा दुःख राहिलं का त्याचं, दुःखाची निवृत्ती. गुरुवर्य चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते, वारकरी होते. संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता, वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम, सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले, हातपाय धुवून गुळणा करून दंत धावून करायचं, चूळ भरायची, खांद्यावर धोतर टाकायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं, तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा, सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्र बसलेलं असायचं, आश्रमात कुत्र बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तरवे थोडंच होतं, चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं, मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही, मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात, आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहिले इतकं पुण्य प्राप्त होतं. कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो, देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाची कुत्री परिभली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे, सात्विकांची कुत्री परवडे. लय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली, संध्याकाळची वेळ होती, कुत्र्याला सांगितलं टब्या, टब्या नाव त्याचं, ए टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे, वेळ होईना, जरा दर्जातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं, म्हातारी वापस येऊस आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनची 3 चुंगडे बाहेर टाकले. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं? मग जे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले, त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी? कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला? एका बाईनं माकडन कोंबडं पाळलं, विमान आलं तर त्याला विमान, त्याला विमान पाठवलं. बाई कोण होती दादा? वेश्या होती. मग आनंदाना शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला कोणी सांगितलं असेल, ऐकलं असेल, मी पुन्हा कधी सांगेल, विठाला विठाला. महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळू उचकून चालत 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 महाराज यायचे. नुसतं पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं. आणि गेट वलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना, अजून एक नशिबाने वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास. वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात हो, उचिष्टाचा लाभ मिळेल म्हणजे. कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला.
एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरवाजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांना नाही खाल्लं. सारखं गेटकडे पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटोपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय कुत्रा असेल, काय कुत्रा असेल. त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं, देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला, परिणाम. एकादशी 2 टाकल्या, एकाने एकादशी 8ची टाकली आणि एकादशी उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वार्थी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा. म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा धराव कोणती? तर चातुर्माशी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. तर चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजाजवळ तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज कालनिर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र जे दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. आगा बवा करना निमिषा लागवी क्षणमात्र विवस्वई, या कर्मरेखेची अभावी जया स्वानयाती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. आगा चक्षुया वरुता पाती, वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला कालिकाचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय? मला सांगा, मका बैल तुमचे सुटू द्या माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम. कोण? पशु. त्याला काय ज्ञान असतंय का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पड असेल न बोल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती, वेदाचे किरण बेजार झाले आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का हो तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्रं केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्रं केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल, ती स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणले असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्या अर्थी ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साधं आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये, 6 जाती. आपण जे रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का, ह्या 6त मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. योगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इसकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानाला. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावरती कुत्रं पसकन शिकाली त्याला.
तिने टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्रं का नाक पुसणारी? कुत्रं नाही का नाही? कुत्रं काय काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते. एकूण 2 माणसं एकूण 3 सीट. मला ती खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटतं. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असं नाही तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या आणि तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते. दादा पेरू काढ्याच्यानंतर पिशू आता विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढ्याबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. कारखान्यातले मुंगळे होते. साखरेच्या पोत्यात ते नाही कारखान्यातले. हो ते लगेच कळत ना ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खाते बाबा. ती बाईन दाबा होतं तिचे नाजूक खातं यानं दाबा होतं. ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं. असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते. त्याचं टिपरी मोडे आणि मनगट मोडे असते. मी त्याचे ते पैशावाले असेल माझ्यासारख्या 10 लोकांना विकत घेईल असे पैसे असतील त्याच. ते कळलं लागली कांती लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिला मला वाटलं बाई चांगली हो नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग. बरं तू नंतर घेतो का? अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे ही तारू तुरच बोलायला लागली. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची. आपल्याला काय घेणे देणं फुकट कळण शेणी वळवळ आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला. नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तो. तुम्ही असे एक कुणबी पुन्हा असे कोलदांडा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंधावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय. तिनं असा हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली. त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. आमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे. त्याला म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी बोलत होती. आपल्याला काय कळणं गेलं काय नाही. काय कळतं त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे काय बोलायला आपण यासाठी बसलोत का. अरे मी म्हणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. हे एक तर समुद्रात पडन नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा. हो म्हणजे आम्ही आज मरायलोत म्हणजे त्या तिथे माहीत होईल ना. वरील काही विमानात रेंज येत नाही काय नाही. हा शिव नालायक मला सांगा याच्यापेक्षा चांगल्याची कुत्री किती चांगली आहे का नाही. श्रुतीने विचारलं माझा हा प्रश्न. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता. निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता. इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून. कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो असू दे ते पुण्य. वारकऱ्याच्या दारात जन्मलो तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो. अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवते. कमी विद्वत्ता असेल तो कमी पुरुषार्थ असेल ते कमी सुखाचं लौकिक तो असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात
मालकाची रूपाची ताकद आहे. त्याचं रूप बघितलं की दुःख जाते, पाप शिल्लक राहत नाही, ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायने, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायने. आपल्या मावल्या लय भंगिऱ्याने सांगितलेले उपास धरी त्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बरं का. एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील? लोकायचं कशाला इचकू तुम्ही, मला अंदाज कशाला, दुसऱ्याची भितड कशाला पाडू मी? खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं आणि चांदीच्या भाकरी नाहीत खाता. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो, त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, माझे कपाळ त्याचे पायी माझे. वारकऱ्याला जातीचा संबंध. शेत म्हणते का अमक्या जातीनं गहू पेरल्या मी उगन. शेत म्हणते का अमक्या जातीच्यानं केळी लावल्यावर केळी लागत्याल. असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज. नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत, नलवे त्याची माता राणी. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. म्हणून ह्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या तुम्ही तुमचं ठरवा. विडाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात. पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले आहेत. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तू इतका भंगीर आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली. यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. इंचभर जागा. या 2 अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतोय. परम पावन रूप ते फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता.
फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो. नाकी डोळे असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वाह त्याचा. त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावं. आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसावून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल, पण त्याच्या जवळ बसायचं. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते. काय करू त्याच्या सुंदरपणा? दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता रहंवराती यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता यत सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. एक जण म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? मी म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुमळ्या. तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकायचं हिचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विठाला विठाला काय माणूस, काही माणसाचा असा नाद असतो टेलर. त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं राव. तू वर्णन केलं. अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते. 3 थोतरी थांडली होती चप्पल. आणि तो वर्णन करून आम्ही मातीत जावा का? आराम करा. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती निंदात्वा स्तुती करावी. करावी देवाची कीर्ती मानवाची अनेकाची स्तुती आम्हाला. स्तुती करायची असेल त्याच्या रूपाची करा, त्याच्या नामाची करा, त्याच्या पायाची करा. बाकीच्यांची आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर. आपला तो अधिकार नाहीये दादा. आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण स्तुती योग्यतेची नाहीत. त्याची करा. रूपाची ताकद किती मोठी. विश्वात सुंदर व्यक्ती, विश्वात सुंदर, विश्वात सुंदर. सौंदर्य कशाने टिकते माहिती तुम्हाला? कर्तव्यानं. ज्याचा कर्तव्यांक गोड आहे का त्याचं सौंदर्य टिकत असते. त्याचं सौंदर्य टिकत असते. तुम्हाला जरी एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा? लागते. नंबर 1चा माणूस सुंदर आहे. त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं, आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत. हा म्हणले तुझ्यासारखा हिरोज कोण नाही. त्याची सही घेतली. 12,000चा संडास तरी पास होईन का? आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी वरा पान. तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपती? ढवळी घोंगडी नसती का? माणसं काय आगाऊच गोष्टी लक्ष ठेवते. घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडीवर लक्ष गेलं नाही का तुमचं? असा कलेक्टर. चालता येत नाही. मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या. कलेक्टर दिव्यांग होते. मागं फोटो आलता. दप्तर बघलात आणि गुडघ्यावर चालत होते. पण जिल्हा ताब्यात. त्यांनी सही केली. तालुक्यातल्या लोकांना घरकुलं. हो, त्याच्या सहीनं कायदा झालेला पास. तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप. काय ताकद असते. एक जण म्हणला ते दिसत नाही चांगलं, त्याच सही नसती चांगली. येडपटीस का काय रे? तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुमळ्या. येडपटीस का काय? वर्णन असं नसतं. वर्णन कर्तव्याचं असतं. कलेक्टर रूपा पाहायचा नाही, त्याच्या पदावर पाहायचा असतो. गाय मोठी किती दिसते याच्यावर पाहायचं नाही, तिच्या दुधावर पाहायचं असतं. आंब्याचं झाड किती मोठे, सावली बघायचं नाही. कैऱ्या किती लागतात? 10 अर्धा एकर रानात सावली जातली, कैरीत लागत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा. शांबाला नावाची कन्या होती बरं का.
भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का. आणि काय राज्य मातीत गेलं बरं का. आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. एक एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. फडा पुढचं सैन्य मारलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. सुंबळ्या, मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या तर आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना. पोते पोते खाला रे, बचकभर मीठ खा आणि देशाच्या सीमेवर लढा. असं काही नसतं रे सुंबळ्या. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला तुला कोण्या नरकात टाकाव सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालायका. भडव्या जरा वाचून सांग जाय. पाहुनी ग्रंथ करावे